हाय, हॅलो, नमस्ते सर्वांना. श्री स्वामी समर्थ. तर चला आजच्या ब्लॉगला सुरुवात केलेली आहे आणि आज खूप छान असा दिवस आहे आणि पुढे मी काय काय करणार आहे गुरुवारच्या दिवसात तुम्ही सगळ्यांनी कंटिन्यू पहा आणि एक व्हिडिओ आवडला तर चॅनल लाईक सबस्क्राईब नक्की करा. चला आता परिचय बाप्पांची चालली होती देवपूजा आणि देवपूजा म्हणजे कसं पूर्ण सुंदर अशी देवपूजा करायला त्यांना सुद्धा आवडते बरं का. फक्त रांगोळीच काय म्हणा जमत नाही अजिबात. फक्त बाकीची सगळी पूजा छान करतात आणि जसं दोघांचंही आमचं देव कुठल्या जागेवर पाहिजे ते पण आमचं ठरलेलं असतं. त्यामुळे देवपूजा एकदम छानच होती बरं का आमच्याकडून. तर चला आता देवपूजा तर चालूच होती आणि त्यानंतर म्हणलं आता जी फुलं होती ना गुलाबाची फुलं वगैरे, ते मी आदल्या दिवशीच आणून ठेवली होती. का आता आमच्या इथे फुलं काही राहत नाही. मी प्रत्येकाच्या सांगते आणि त्यांचं चाललं होतं स्वामींला वगैरे मस्त असं जे वरती फोटो आहे, तिथेही गुलाबाची फुलं वगैरे त्यांनी वाहिली आणि आज काही कुठं बाहेर जाणं झालं नाही त्याच्यामुळं हार वगैरे काय आणायचं ह्यावेळेस आता काही जमलं नाही. आता आमच्याकडं बाहेर गेलं की दर गुरुवारी फुलं वगैरे घेऊन येते ना, हार असतो. तरी पण मी स्वामींना असा सुंदर असा एक हार आणून ठेवलेला आहे. पण तो काही फुलांचा नाही, प्लास्टिकच्या फुलांचा आहे. पण तरी पण खूप छान दिसतं बरं का आणि हॉलमध्ये असा फोटो असला की अजूनच भारी वाटतं. असं वाटतं स्वामींचं लक्ष आपल्या घरावर सगळ्यांवरच आहे आणि एक आपल्यावर सुद्धा आहे असं वाटतं. आणि आज लावलं होतं पारायण. गुरुवारच्या दिवशी सुरुवात केली होती आणि मस्त असं पारायण लावलं होतं. तर ज्यांनी आता ब्लॉग पाहिले त्यांनी एवढा आपला श्रावण महिना चालू आहे तोपर्यंत लाईव्हला नक्कीच जावा. तुम्हीसुद्धा पारायणाचा सहभाग घ्या. म्हणजे लेखी स्वरूपात तुमची ही सेवा होऊन जाऊ द्या. तर असं हे पारायण छान असं लावलं होतं सकाळ-सकाळ आणि एकदम साधी सिंपल मांडणी केली होती. जास्त काही नव्हतं आणि कुठलंही असं काही बोलून वगैरे नव्हतं पारायण लावलं. असंच आपलं श्रावण महिन्यात लावा म्हणून लावलं होतं. आणि राहुलची चालू होती मॅगी बनवायचं बरं का. आज आहे ना नाश्त्याला मीच कंटाळा केला रोज उठून काय करावं नाश्ता, काय करावं? तर राहुल म्हणला, "थांब मी मॅगी बनवतो." त्यानेच आज मॅगी बनवली बरं का. तर असं आहे कधीतरी मुलांच्या पण मनाचं आपण पण खायचं आणि आपण पण लहान होऊन जायचं. आपल्याला पण वाटतं का नाही थोडंसं आपलं आणि कालची भाजी बरं का. तर कालची भाजी होती. तर म्हटलं चला सकाळ-सकाळ निवडून घ्यायची पहिली आणि मी आता पाण्यात ठेवली का तर निवडूस तोपर्यंत छान अशी उमलते. त्याच्यामुळे सुकलेली भाजी म्हणून आपण लगेच टाकून देण्यात पण काही फायदा नाही. तर पाण्यात ठेवल्यानंतर उमलते पण छान. तर मॅगी खायला तुम्ही पण या आणि राहुलने मस्त अशी मॅगी बनवली होती बघा. आमची सगळ्यांची मॅगी पार्टी चालली तोपर्यंत परी पण आली होती. ती कॉलेजला गेली होती. तर 12 वाजले बघा आम्हाला नाश्त्याला आज. तर 12 वाजता परी आली पण होती कॉलेजमधून आणि आमचं आज निवांत चाललं होतं. चहा बिस्किट खाल्लं होतं सकाळी त्याच्यामुळे एकदम गुरुवार म्हटले की एकदम स्वयंपाकाचं टेन्शन मी जास्त घेत नाही. काहीतरी आपलं बनवायचं आहे असं असतं आणि आज बघा मस्त अशी बाजरीची भाकरी आणि एक मेथीची भाजी आणि लोणचं हे असं बनवलं होतं आणि आमची राणीबाई येऊन बसली होती दारात. तिला चपाती दिल्याशिवाय ती काय जात नाही. त्यामुळे तिला चपाती दिली होती आणि तिच्या वाटणीची चपाती मला काढूनच ठेवावं लागते असं आहे. तर ती आली ना चपाती दिली नाही तर तिला लय रुसून बसते बघा असं आहे. म्हणून तिच्या वाटणीची चपाती थोडीशी ठेवायचीच असते आम्हाला. मग ती आली की निवांत बसून ती चपाती खाते आणि मग जाते. तर असं बघा काही नाही काय आमच्या दारामध्ये सारखे ना राणी वगैरे अशा म्हणजे आमचे इथे बरेच कुत्रे आहेत. तेवढे सगळे येऊन चपाती मागून हक्काने मागून खातात. तर आज आमचा दिवस मस्त असा आरामात गेला आणि त्यानंतर आम्ही 4 वाजता निघालो होतो पूजेला. म्हणजे ह्यांच्या कंपनीतच एक दादा आहेत त्यांची घरभरणी होती आणि छान असं त्यांनी 3 मजली बिल्डिंग बांधलेली. तर आम्ही पूजेला चाललो होतो. आणि आमच्यासोबत परी पण चालली होती. का तर राहुल तर काही येत नाही कुठं. त्याच्यामुळे परीला घेऊन आलो होतो आम्ही. तर मस्त असं छान फोटो वगैरे काढले बरं का. त्या ह्या ताई आहेत त्या मधल्या. त्यांचीच पूजा होती आणि त्यांना मस्त असं छोटंसं गिफ्ट घेऊन गेलो का तर प्रत्येक वेळेस कसं होतं, ओटी भरायची आणि ओटी भरण्यापेक्षा मला असं वाटतं काहीतरी गिफ्ट नेलेलं तर कधी छान नवीन घरात त्यांना लावताही येतं आणि अशी पूजेची मांडणी केली होती त्यांनी. छान अशी मांडणी झाली होती बघा. होम वगैरे सकाळी झालं होतं. तर हेच आम्ही गिफ्ट नेलं होतं. तर गिफ्टमध्ये काय आहे तुम्ही कमेंट केली तरच मी तुम्हाला सांगेल बरं का. तर चला आणि वरचा व्ह्यू बघा किती सुंदर असा व्ह्यू झालेला आहे आणि ह्या लाकडाच्या थाळ्याला काय म्हणतात मला काही माहीत नाही. तुम्हाला जर कोणाला माहिती असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा. तर त्यांच्या कुंड्या पाहुण्याने आणला होता. तर म्हटलं खूप छान आहे. मला चांगलं वाटलं म्हणून तुमच्यासोबत शेअर केला. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.